तालुक्यात वाढत्या गॅस दरवाढीमुळे तसेच गॅस वितरणातील अनियमितता आणि उज्ज्वला योजनेतील गैरप्रकारांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर अनुभव युवा मंच शिरपूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी धुळे यांना निवेदन देत प्रशासनाला 7 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलाय। सदर निवेदनात नमूद करण्यात आले की गॅस एजन्सीकडून वेळेवर सिलेंडर मिळत नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। तसेच उज्ज्वला योजनेतील मोफत गॅस कनेक्शन देताना काही एजन्सीकडून नागरिकांकडून अवैधरित्या पैसे उकळले जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत। या गंभीर बाबींवर प्रशासनाने तात्काळ कारवाई करून गॅस दर नियंत्रणात आणावेत, संबंधित एजन्सींवर कठोर कारवाई करावी व नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। अनुभव युवा मंचाने स्पष्ट इशारा दिलाय की 7 दिवसांच्या आत ठोस कारवाई नाही झाली तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। यामध्ये रास्ता रोको, मोर्चा व इतर आंदोलनात्मक मार्गांचा अवलंब करण्यात येणार आहे। यावेळी अनुभव युवा मंचाचे तालुका अध्यक्ष चेतन जाधव, तालुका संघटक जयेश बागुल, कार्यकर्ते जितेंद्र राठौड यांनी प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन नागरिकांना न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा दिलाय। नमस्कार। आज अनुभव युवा मंच धुळेच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी महोदया यांना आज आम्ही गॅस दरवाढीबाबत असेल, शिरपूर तालुक्यातल्या गॅस एजन्सीच्या भ्रष्टाचाराबाबत असेल, त्याचबरोबर मुबलक साठा उपलब्ध आहे असं शासन म्हणतं, परंतु अनेक गॅस एजन्सीच्या बाबतीत असं होतं आहे की सध्या नागरिकांना वेळेवर बुकिंग केल्यानंतर सुद्धा गॅस मिळत नाही आहे। तर त्याबाबत चौकशी करून संबंधित जेही गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। त्याचबरोबर अनेक गॅस एजन्सीने उज्ज्वला कनेक्शन हे शासन फ्री देत असताना सुद्धा अनेक गॅस एजन्सीने शिरपूर तालुक्यामध्ये पैसा घेऊन नागरिकांकडून, महिलांकडून पैसा घेऊन उज्ज्वला कनेक्शन दिलेला आहे। तर त्या संबंधित जे गॅस एजन्सी आहे त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना ब्लॅकलिस्टेड करावं अशी आमची मागणी आहे आणि ती मागणी घेऊन आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। जर आमचं निवेदनाच्या माध्यमातून हा प्रश्न सुटत नसेल तर आम्ही संविधानिक मार्गाने आंदोलन करण्यासाठी तयार आहोत असं माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना सांगितलेलं आहे। धन्यवाद।